गावाचा, आमचा संजय शिंदे समालोचक भारी मानगाव शहराचा, आमचा संजय शिंदे समालोचक भारी मानगाव गावाचा, आमचा संजय शिंदे समालोचक भारी मानगाव शहराचा. यस, मैच इज ऑन. चलिए दोस्तों, फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार अल्ताफ दादा दन से मैदान पर, जहां पे गेंदबाजी करने वाली टीम की बहुत ही खराब शुरुआत. पहली ही गेंद बीमर के रूप में यहां पे नो बॉल करार दिया है. नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन और फ्री हिट भी रहेगा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम. सलामी बल्लेबाज के रूप में कल्पेश और उनके साथी बल्लेबाज अरमान. आहा, वाइड यॉर्कर करने की कोशिश जड़ में डाल दिया था. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, हालांकि उसे खोद कर खेलने की कोशिश कर रहे थे कल्पेश. हालांकि फ्री हिट की गेंद थी, उसके बावजूद परफेक्ट यॉर्कर करने में कामयाब रहे. ओहो, फिर से एक बार यहां पे बीमर करार दिया है और तोहफा मिला. लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद फरार. मिलेंगे यहां पे कुल मिला के 5 रन, ऊपर से फ्री हिट. रोहित पोटले गेंदबाज थे और पहले ही ओवर में 2 बीमर करने के बाद अब यहां पे थोड़ा सा मुश्किल में फंस चुकी है गेंदबाजी करने वाली टीम. आप देख रहे हैं सनी एंड नील 11 वड़ाचीवाड़ी बनाम हंटर 11, इन दोनों टीमों के बीच. सनी एंड नील 11 वड़ाचीवाड़ी इस टीम ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया, मगर यहां पे खराब शुरुआत. देखिए, संभलना होगा. जी हां, इसमें दबा बहुत ही बढ़िया गेंद, उसे खोद कर खेला, मगर कवर की दिशा में उतनी ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो. कुल मिला के बहुत ही बढ़िया क्रिकेट, क्योंकि दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन चुरा लिया है, अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को बढ़ाया है. पहले मैच में हम सभी ने देखा था 76 रन बनाए थे. जी हां, इस मरतबा हवा में गेंद जरूर है, डीप मिड विकेट में फील्डर तैनात. इस मरतबा किसी भी तरह की कोई गलती नहीं, बहुत ही बढ़िया वेल जज कैच, और इसी के साथ पहला बल्लेबाज मैदान से बाहर. सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. 6 ओवर का यह मुकाबला. आप देख रहे हैं मानगांव प्रीमियर लीग अर्थात MPL सीजन 5.
इस प्रतियोगिता का ये पहला दिन और पहली रात डे नाइट टूर्नामेंट। हालांकि आज पहला दिन था और इस वजह से थोड़ा देरी से शुरुआत हुई। इस बीच फिर से एक बार रोहित की अगली गेंद, आहा बैकवर्ड पर जाकर जगह बनाकर उस गेंद को खेलने की, ओह अनबन, आहा दोनों भी बल्लेबाजों में अनबन हुई थी, मिसअंडरस्टैंडिंग हमें देखने को मिला, मगर तकदीर का सहारा आउट होते होते यहां पे बच गए, बाल बाल बच गए, जान बची लाखों पाए। हालांकि ये ऊपरी क्रम के बल्लेबाज है, यहां पे इतनी जल्दबाजी करने की जरूरत नहीं है, पहला ही ओवर यहां पे प्रगति पर, मगर लिमिटेड ओवर के मैच में हमें अक्सर ये जल्दबाजी देखने को मिलती है। जी हां, बहुत ही खूबसूरत करारा कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर उतनी ही अच्छी कवर की दिशा में फील्डिंग। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। सनी एंड नील 11 वड़ाचीवाड़ी इस टीम के ओनर है सुचन भाई कदम, जबकि हंटर 11 टीम के टीम ओनर दीपेश गुगले, स्वप्निल जाधव और निखिल जाधव। ये संघ मालक बहुत ही अहम भूमिका अदा करते हैं किसी भी टूर्नामेंट में। मैं अक्सर कहता हूं उन्हें यथोचित सम्मान मिलना बहुत जरूरी है। बहुत ज्यादा सपने देखते हैं, मेहनत करते हैं, अपने खून पसीने की कमाई इन खिलाड़ियों के ऊपर और प्रतियोगिता के ऊपर लगाते हैं। इसी बीच ओवर की समाप्ति हो चुकी है। हमारे गुण लेखक समीर पवार और उसी के साथ साथ ऑनलाइन स्कोरर प्रथमेश पाटिल हमें यहाँ पे सहयोग करते हुए दिखाई दे रहे हैं। आप 24 लाइव इवेंट्स इस YouTube चैनल के ऊपर इस मैच का लुत्फ उठा सकते हो। 24 लाइव इवेंट के सारे टेक्नीशियंस मनीष पाटिल, अल्पेश भोपी, दर्शन मोरे और प्रथमेश पाटिल, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और ऑफिशियल्स तीनों भी अंपायर्स अभय पाटोले सर, प्रशांत देसाई सर और सागर मोरे सर, बहुत ज़्यादा एक्सपीरियंस उनके पास और किसी भी तरह का कोई विवाद न हो, इस वजह से उन्हें यहाँ पे आमंत्रित किया है दूसरे ओवर के लिए। नए गेंदबाज, जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, खड़े खड़े खेल दिया था, ताकत के साथ प्रहार, 2 खिलाड़ियों के बीच में गैप, गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे रन यहां पे 4 4 4। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, मगर मिस फील्डिंग फिर से एक बार देखने को मिली। बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। नए गेंदबाज आए हैं आकाश। पहले ओवर में रोहित पोटले ने 8 रन खर्च किए थे, हालांकि 2 खराब गेंदें भी देखने को मिली। वेरी वेल डन रोहित, बहुत ही अच्छा कवर किया आपने। राउंड आर्म एक्शन, लसित मलिंगा की तरह गेंदबाजी की एक्शन हमें यहां पे देखने को मिली। पहली गेंद पर चौका जरूर आया है, मगर उसके बाद यहां पे अपने आप को संभाला है। दूसरी गेंद के ऊपर सिंगल और तीसरी गेंद बिंदी यहां पे की है। रनों की संख्या के ऊपर रोक लगाने में अब तक कामयाब। 6 ओवर का यह मुकाबला होगा। राइट आर्म राउंड विकेट फिर से एक बार। जिस एंगल की तलाश कर रहे हैं आकाश, वही एंगल यहां पे क्रिएट होता हुआ बल्लेबाजों को डबल माइंड में, द्विधा मनस्थिति में डालने की कोशिश। बहुत ही अच्छा दृष्टिकोण और उसी के साथ एक अच्छा कोण गेंदबाज आकाश की तरफ से। जी हां, इस मरतबा फॉलो थ्रू में कैच लपकने का मौका जरूर था, उनके हाथों से शायद ब्रश कर कर गेंद निकल गई, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग।
और इसी वजह से मात्र 1 ही रन। दूसरा ओवर बहुत ही बढ़िया घटता हुआ, जिस तरह से पहला ओवर घटा था हम सभी को लगा था कि पहले ओवर में बहुत सारे रन आएंगे, क्योंकि 2 बीमर गेंदे और 2 मरतबा नो बॉल करार दिया था और एक पंजाबी हासिल हुआ था। अनइवन बाउंस, ये देखिए इस मरतबा गोल्डन स्पॉट में टप्पा खाने के बाद बल्लेबाज बिल्कुल अपेक्षा नहीं कर रहे थे कि इस तरह से यह गेंद उछलेगी। बैकफुट पर जाकर उसे अक्रॉस द लाइन खेलने का मन तो बना लिया था, मगर अंतिम क्षणों पर अपने बल्ले को हटाया, जाने दिया उसे। देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 8 रन और इस ओवर में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए मात्र 6 रन आए हैं, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं मानगांव प्रीमियर लीग सीजन 5, सनी एंड नील 11 वड़ाचीवाड़ी बनाम हंटर 11, इन दोनों टीमों के बीच आज के दिन का, आज के रात का ये दूसरा मुकाबला। पहला मैच यश दादू सुपर स्ट्राइकर ने जीता, मगर जय भवानी सोनेचीवाड़ी इस टीम की भी मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि उन्होंने 77 का पीछा करते हुए 69 तक पहुंच गए थे वो, यानी मात्र 7 या 8 रन से दूर रहे। थोड़ी सी गलतियां उन्होंने की और इसी वजह से उनको हार स्वीकारनी पड़ी। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज साहिल खड़तर आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। किफायती गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी, 30 गज का दायरा तो हट चुका है, फील्ड फैलाई जा चुकी है। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप जाने दिया उसे, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर बिल्कुल टच से मस नहीं हुए। लगातार यहाँ पे कमाल की गेंदबाजी, एक से बढ़कर एक गेंदबाज इस्तेमाल यहाँ पे होता हुआ। वेरी वेल डन, क्या बात है साहिल। साहिल खड़तर की गेंदबाजी का सामना करना आसान नहीं है, खड़तर है। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए हैं और अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। बहुत ही खूबसूरत माहौल, क्रिकेट में वातावरण यहाँ पे बनता हुआ। सामने की तरफ स्क्रीन जो कि हम देख सकते हैं। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर फिर से एक बार भटकते हुए अचानक अच्छी खासी गेंदबाजी करते करते लगातार 2 गेंदें वाइड कर गए। मेरे ख्याल से उनके मन में कुछ अलग ही चल रहा है, कुछ अलग करना चाहते हैं, हटके करना चाहते हैं, मगर उसे डिलीवर करना इतना आसान नहीं होता। वो डिलीवर करने की कोशिश में जुटे हुए दिखाई दे रहे हैं। आहा, ये देखिए, ये करना चाहते थे शायद। वाह, वेरी वेल डन साहिल। भले 1-2 गेंदें वाइड हो तो हो, मगर मैं बना रहूंगा, मुझे जो गेंद करनी है वही मैं गेंद करूंगा। शायद यही उन्होंने ठान लिया है। पहले ओवर में आए थे 8, दूसरे ओवर में आए थे 6, यानी रनों के लिए यहाँ पे बल्लेबाजों को जूझना पड़ रहा है, एक एक रन के लिए तरसाते हुए। जी हाँ, इसी बीच हम चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में। जी हाँ, ओवर पिच गेंद, आहा, कैच टपकने का मौका हो सकता था, शायद उनके हाथों को ब्रश करके गेंद निकल गई है। दर्शक दीर्घा में आया है 6-6-6।
इस छक्के की सहायता से रनों की संख्या 23 रन। उल्टे हाथ से बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, एलिवेशन भी मिला है, 30 गज का दायरा तोड़ा है, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर गेंद फरार। मिलेंगे रन अब यहां पे 4। द फॉलो थ्रू में ऐसा मुझे पहली नजर में लगा कि ये कैच तो नहीं है, मगर शायद ये बाउंस था। 1 बाउंस उनके हाथों में आई थी। अच्छी खासी गेंदबाजी कर रहे थे, मगर एक चौका और एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला और इसी वजह से ये उनका समीकरण बिगड़ता हुआ। या दरम्यान आपण सन्माननीय अमोलजी वाडवल यांचा इथे सन्मान करणार आहोत। सन्माननीय अमोलजी यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। सन्माननीय माणगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्या शुभ हस्ते अमोलजी वाडवळ यांचा यथोचित इथे सन्मान केला जाणार आहे। तीन ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या 27 रन। 9 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं आकाश खराड़े। आकाश ने पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, मात्र 6 रन खर्च किए थे। हालांकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया था। वही आकाश के ऊपर भरोसा दिया है। आहा, क्या कहने आकाश के। सटीक लाइन एंड लेंथ हो तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, बड़े स्ट्रोक से महरूम कर सकते हो। ये आकाश यहां पे दिखाते हुए राउंड आर्म एक्शन है, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, सही लंबाई, सही दिशा, थोड़ा सा मिश्रण भी हमें देखने को मिल रहा है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच बनाकर खेलने का प्रयास था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था और इसी वजह से शॉट में इतनी जान नहीं थी। डीप मिड विकेट में एक आसान सी फील्डिंग में देखने को मिली और इसी वजह से मात्र 1 ही रन। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन 14 गेंदे बिंदी जा चुकी है। 6 ओवर के मैच में 14 गेंदे बिंदी, यानी आप समझ सकते हो कि किस क्वालिटी की गेंदबाजी हो रही है। ओहो, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग, क्या कहने, सोने पे सुहागा। एक तो कड़वा करेला, ऊपर से नीम चढ़ा और एक बल्लेबाज मैदान से बाहर। बनता हुआ चारों तरफ क्रिकेट के दीवानों ने यहाँ पे एक ही गर्दी की है। बहुत ही ज्यादा तादाद में मैच देखने के लिए आए हैं सारे हमारे दर्शक। चारों स्टैंड फुल हो चुके हैं। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर ये रहा तकदीर का चौका।
रन नहीं आ रहे थे, मगर आया है लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन। तैतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। रोहन वारिक और अविनाश शिंदे। अंतिम 2 ओवर में कितने रन बनेंगे, इसके ऊपर इस मैच का रिजल्ट निर्भर होगा। गेंदबाजों ने काफी प्रभावित किया है। पहले ओवर में 8 रन आए थे, दूसरे ओवर में 6 और तीसरे ओवर में 13 और चौथे ओवर में भी 6 ही रन खर्च किए हैं आकाश ने। आकाश का बॉलिंग विश्लेषण बहुत ही लाजवाब रहा है। 2 ओवर मात्र 12 रन खर्च किए हैं। हालांकि उनके हाथ कोई सफलता तो नहीं लगी ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। यस, आकाश के खाते में 1 विकेट जरूर है, मगर किफायती और कंजूस गेंदबाजी आकाश ने करते हुए बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से रोक के रखा है, महरूम किया है। पहले मैच में आप सभी ने देखा था कि निर्धारित 6 ओवर में 76 रन बनाए थे, यानी इस विकेट के ऊपर बहुत ही अच्छी बल्लेबाजी हो सकती है। ये पवन गवस्कर जो कि मैन ऑफ द मैच के हकदार रहे, उन्होंने कहा कि बहुत ही अच्छी गेंदबाजी भी हो सकती है। बहुत ही शानदार विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है और उन्होंने बल्लेबाजी करके दिखाई और 77 रनों को चेस करते हुए 69 तक पहुंचे थे। जय भवानी सोनाची वाड़ी, इन्हें भी कम आंकना गलत होगा। हालांकि सिर्फ 7 या 8 रन से उस मैच को उन्होंने गंवाया था। कुछ गलतियां उनसे हुई थी, कुछ कैचेस ड्रॉप हुए थे, कुछ मिसफील्डिंग हमें देखने को मिली, वरना वो मैच जय भवानी सोनाची वाड़ी जीत सकते थे। मगर यहाँ पे सिचुएशन थोड़ा बदलता हुआ दिखाई दे रहा है। दूसरे मैच में गेंदबाजों का बोलबाला रहा है, पहले मैच में बल्लेबाजों का बोलबाला हमें देखने को मिला है। क्या यहाँ पे अंतिम 2 ओवर में और 30-35 रन आ सकते हैं? एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा तो करना पड़ेगा। जी हाँ, कैच लपकने का शायद मौका था। फिर से एक बार यहाँ पे गलती तो हो चुकी है। कैच ड्रॉप हुआ और बल्लेबाजों ने उसका फायदा उठाते हुए 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। देखिए, मैं यही कहता हूँ, ये छोटी छोटी जो गलतियाँ होती है वो आपके मैच के लिए और आपकी सेहत के लिए बहुत ही दर्दनाक हो सकती है। पहले मैच का एक्सपीरियंस आपको अनुभव ज़रूर है कि उस मैच में भी कैच ड्रॉप हुआ था और उसके बाद क्या हुआ, उस बल्लेबाज ने कितने रन बनाए और मैच लेके गए। जी हाँ, अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेला है, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फिर से एक बार मिस फील्डिंग, थोड़ा सा फंबल हुए, थ्रो बहुत ही बढ़िया, मगर आहा, रन आउट है या नहीं है, अब इसका फैसला हमारे टीवी अंपायर करेंगे। UDRS का इस्तेमाल किया है, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम जिसे कहा जाता है। हमारे तीसरे अंपायर मोरे सर अब इसका मुआयना करेंगे। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उन सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और अभी अभी यूट्यूब खोलकर जो इस मैच का लुत्फ उठा रहे हैं उन सारे हमारे दर्शक, उनका भी तहे दिल से मैं इस्तकबाल करना चाहूँगा, आपको धन्यवाद देना चाहूँगा। हेलो हेलो चेक। यस, आउट करार दिया है। तीसरे अंपायर का फैसला, रन आउट के रूप में मैदान से बाहर जाना पड़ेगा।
निराश नाराज होंगे क्योंकि रनों की तलाश में थे। दूसरा रन लेने की कोशिश की, वहां पे फील्डर थोड़ा सा फंबल हुए थे, उसका फायदा उठाना चाहते थे, मगर बहुत ही बढ़िया सटीक निशाना, अच्छा थ्रो और दूसरा रन लेने की चाहत में अपना कीमती विकेट यहां पे गंवाना पड़ा। 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। अविनाश शिंदे आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं विजय पवार और रोहन वारिक। अब यहां से विकेट आपको नहीं फेंकना, यहां से बस रन की तलाश में आपको रहना होगा। कम से कम 2 से 3 बड़े अगर स्ट्रोक आते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर यहां पे खड़ा हो सकता है, एक अच्छा मैच हमें देखने को मिल सकता है। देखिए, जब क्रिकेट के मैदान पर 2 टीमें आपस में भिड़ती है तो एक जीतेगी एक हारेगी, हारे कोई जीते कोई, मगर मैच अच्छा होना चाहिए। पूरी तरीके से अपने आप को झोंक कर दे देना, अपनी टीम के लिए सर्वश्रेष्ठ देना, 100% एफर्ट लगाना, ये आपका काम। हार और जीत के बारे में नहीं सोचना है। नीलेश, आहा, नीलेश के अंदर आती हुई गेंद को खेलना चाहते थे, थोड़ा सा क्रॉस हुए थे, गेंद सीधा स्टंप से जाके टकराई, खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। काबिल तारीफ। अमूमन हमने देखा है कि बाएं हाथ के जो गेंदबाज होते हैं ना, उनकी गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ एक नेचुरल एंगल बनाकर निकलती है, मगर आपने देखा होगा नीलेश चौहारी की ये गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ये बहुत ही डेंजरस होता है क्योंकि बल्लेबाज पूरी तरीके से ये सोच में होते हैं कि गेंद तो बाहर जाएगी। जी हाँ, यहाँ पे फिर से एक बार हवा में गेंद थी, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और इसे 1 रन के साथ 38 तक पहुंचा है, मगर ये 38, 40, 45 मेरे ख्याल से काफी नहीं होंगे। आपको कम से कम 60 तक तो पहुंचना पड़ेगा। इस ओवर की अंतिम एक गेंद अभी भी आना बाकी है। एक अगर बड़ा स्ट्रोक आता है तो एक अच्छा आकार रनों की संख्या का नजर आएगा। ओवर पिच गेंद सामने पड़ी हुई थी, सीधे बल्ले से खेला, शानदार शानदार, ये चौका। हाई बैकलिप के साथ विजय पवार ने ताकत के साथ प्रहार किया था। बहुत ही अच्छा मिडल ऑफ द बैट भी हमें देखने को मिला। वहां पे हालांकि फील्डर तैनात थे, मगर गोली की रफ्तार से यह गेंद उनके सर के ऊपर से निकल गई। मैं बात ही कर रहा था कि अंतिम गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो आत्मविश्वास यहां पे बढ़ेगा, और अंतिम ओवर में अगर 15 से 20 रन आते हैं तो आप 60 के आसपास पहुंच सकते हो। और 60 रन अगर बोर्ड पर लगते हैं ना, तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम का जो हौसला होगा, जो आत्मविश्वास होगा, उसमें बहुत फर्क देखने को मिलेगा। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को दावत दी है क्षितिज दबड़े, और एक बाएं हाथ के गेंदबाज, और यहां पे रन आउट करना चाहते हैं, निशाना गलत। बाय के रूप में तकदीर का ये 1 रन, एक जीवन दान भी मिला और उसी के साथ 1 रन का तोहफा भी यहां पे मिला। बहुत ही मजेदार ये मैच देखने को मिलने की संभावना तो है, मगर 2-3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं ना, तो इस मैच का कुछ रंग हमें अलग ही नजर आएगा।
मगर क्रिकेट की दुनिया में कभी भी कुछ भी हो सकता है, ये आप सभी ने देखा है। क्योंकि लास्ट मैच में भी समीर हमें देखने को मिला, ज्यादा रन नहीं थे मगर अंतिम ओवर में 24 आए थे और इसी वजह से पासा पलट दिया। पासा पलटने में देर नहीं लगती। ये देखिए यहाँ पे अतिरिक्त और एक रन मिलेगा वाइड के रूप में। हाफ ट्रैकर गेंद थी, टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस देखने को मिला और गेंद भी बाहर की तरफ निकल गई थी। 44 रन 4 विकेटों के नुकसान पर 4-4-4। क्षितिज दबड़े गेंदबाजी के मार्ग पर, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है। 4 स्ट्रोक, वहां पे फील्डर तैनात थे। फिर से एक बार उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, 6 रन। वाह क्या शॉट था ये। वाह विजय, वाह, ये है विजय की ताकत, ये है विजय का दमखम। हम भी कुछ कम नहीं है। विजय ने अंतिम ओवर में जैसा मैंने कहा था उसी तरह से बल्लेबाजी का जौहर दिखाया है डीजे। में जान फूकी है। पहली नजर में हम सभी को लग रहा था क्या ये मैच नीरस तो नहीं होगा, वन साइडेड मैच तो नहीं होगा, क्योंकि 5 ओवर तक वही चल रहा था। और समीर, मैंने आपको कहा कि लास्ट मैच में भी इसी तरह से हमें देखने को मिला था। अंतिम ओवर में 24 आए थे, क्या इसी ओवर में भी 24 देखने को मिलेंगे? क्या यहाँ पे 70 के आसपास जा सकते हैं? क्योंकि 56 रन तो अब लग चुके हैं, 3 गेंदें अभी भी शेष। 3 गेंदों में अगर और 12 रन आते हैं ना, 10-12, तो 66-65 तक पहुंच सकते हैं। बहुत ही अच्छा स्कोर माना जाएगा। फिर आत्मविश्वास में यहाँ पे दुगनी बढ़ोतरी भी देखने को मिलेगी। और देखिए थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव, ओहो, उड़ाया उड़ाया, 6 रन। यही है उस फिल्म में अमिताभ बच्चन का जो डायलॉग था, मेरा नाम विजय दीनानाथ चौहान, गांव मांडवा। विजय ने सही मायनों में अपने नाम को यहाँ पे सार्थ किया है। क्या बात है विजय, मात्र 5 गेंदे और 23 रन बनाकर खेल रहा है ये खिलाड़ी। लाजवाब बल्लेबाजी किसे कहते हैं। फिर से एक बार जोरदार मारने का प्रयास तो किया था, मगर इस मर्तबा गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी। 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। दूसरा रन नहीं बन सकता, मगर स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश में नॉन स्ट्राइक के एंड के बल्लेबाज ने, अमित ने अपने विकेट को त्याग दिया है। 1 रन यहां पे मुकम्मल। की है 63 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। क्या यहाँ पे अंतिम गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा? आएगा बड़ा स्ट्रोक तो मोमेंटम बनेगा।
जी हाँ, जोरदार प्रहार तो किया है मगर गेंद आसमान की बुलंदी पर विकेट कीपर के हाथों में समाती हुई। गेंदबाज देखिए अपना गुस्सा दिखाते हुए, एग्रेशन बताते हुए, क्योंकि अंतिम ओवर में बहुत सारे रन उन्होंने खर्च किए हैं। बैक टू बैक 3 छक्के विजय पवार के बल्ले से दिखाई दिए। विजय ने अपनी पावर दिखाई है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अंतिम गेंद के ऊपर आउट तो हुए मगर अपना काम कर गए। 63 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े। जीतने के लिए 64 रनों की जरूरत। मैच जब तक शुरू होता है तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा सुमधुर संगीत सुनने के लिए, सुनाने के लिए हमारे डीजे मास्टर बड़ा के पास। गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर, आणि भरवशाचा हा सागर पाशीलकर, केलं सहकार्य हे फहद करबेलकर. नशा नशा ही क्रिकेटची पडली बुरल विकेटची, क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. मनी केला एक मनी केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीतन, लय मानाचा हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान शिवबाचे वरदान, निलेश एंट्री करणार आहोत ते म्हणजे गोल्डन मॅन एनआर ग्रुप अध्यक्ष रायगड नरजादा आयरे यांची थोड्याच वेळात काही क्षणामध्ये आपण गोल्डन एंट्री आपण करणार आहोत मैदानाच्या दिशेने. एक रॉयल एंट्री आपण त्यांची करणार आहोत, परंतु त्याआधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय राजू शेडगे साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. मंगेश जाधव आणि केदारजी जाधव यांच्या शुभ हाताने आपण हे शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर आपण आता जी युट्यूब वरती आपण जी व्हिडिओ पाहिली, जी एडिटेड केली होती ती म्हणजे आजच्या दिवसाची, ती लगेच एडिट करून आपण जी युट्यूब वरती आपण पाहायला गेलात ते म्हणजे ओम सावंत आणि सतीश टेंबे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एसटी सिनेमॅटिक हा इंस्टाग्रामला पेज आहे, त्यावरती पेजला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि खूप छान त्यांची व्हिडिओ आपल्याला युट्यूब वरती आपण पाहायला मिळाली आणि MPLच्या पेज वरती देखील आपण ती पोस्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय मानगाव प्रीमियर लीग यांच्या वतीनं. आणि थोड्याच वेळात आपण अनाउन्समेंट करणार आहोत जे ऑप्शनची आपण रील साठी कॉम्पिटिशन ठेवलं होतं ऑप्शनसाठी, त्या रीलचं आपण अनाउन्समेंट करणार आहोत आणि त्यांना आपण काही पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि कॅश प्राइज देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. सेकंड इनिंग झाली की आपण मग त्यानंतर आपण त्यांची अनाउन्समेंट आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहतो स्क्रीनवरती जगदंब ट्रॉफी हाऊस मानगाव योगेशजी बक्कम साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय. अगदी आम्हाला देखील खूप चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. जगदंब ट्रॉफी हाऊस मानगाव योगेशजी बक्कम साहेब यांचं हक्काचं शॉप आपण पाहतोय. विनंती करतोय संध्याताई शिरनामे आपण व्यासपीठावरती या ताई. जय भवानी सोन्याची वाडी
जो संघ आपण पाहतोय आणि सातत्याने आम्हा सर्वांना सहकार्य करणारे संजय शिरनामे आणि प्रमोद शेठ मस्कर साहेब, आपण देखील व्यासपीठावर या, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 आपण पाहतोय. डे नाईटची ही भव्य स्पर्धा. संजयना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. या सामन्याला देखील आपण सुरुवात करूयात. सेकंड इनिंगला इथून पुढे सुरुवात होईल. धाव संख्येचा पाठलाग करायचा 64. सेकंड इनिंगला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. फर्स्ट बॉल हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये फिल्डिंग चांगली राहिली आहे. तिथे रोहन आपण पाहतोय फेकी करतील तोपर्यंत सिंगल. जाऊयात तोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण संध्याताईंचं आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती करेन रोहितजी रातवडकर साहेब, आपल्या शुभ हाताने आपण संध्याताई यांचं शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात. आणि मंगुष जाधव आपण देखील जॉईन व्हा. आणि अध्यक्ष राहुलजी बक्कम यांना देखील विनंती करूयात की आपण जॉईन व्हा. हो अगदी आपण पाहतोय फक्त दिशा दिली आहे, हलक्या हाताने ढकलून काढलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवून दिली आहे. साहिलच्या बाट मधून 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल. हो याही वेळा आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. विशाल पवार आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. टप्पा पडला, विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. खूप छान अशी स्पर्धा आपण पाहतोय. मानगावकरांना हवीशी स्पर्धा आज मात्र आमच्या संपूर्ण टीमने जे स्वप्न पाहिलं होतं डे नाईट स्वरूपामध्ये, ती स्पर्धा आता भेटीला आली आहे. मॅच नंबर 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. डीपेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. अडवण्याचा प्रयत्न तर आपण पाहतोय, परंतु बघता बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. धाव मिळते 4. येतोय दमदार चौकार. गोलंदाजांच्या पाठीवर त्याचा हाय हात. निलेश दादाचं गाजतंय नाव ते सरकार नावानं जिल्ह्यात. थँक्यू. टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 31 मध्ये 54 धावसंख्येची गरज आहे. सामना ऑन आपण पाहतोय. टप्पा पडलाय, विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते. डॉट बॉल. अगदी आपण पाहतोय शुभमजी जोशी आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण का अगदी आपण पाहतोय ड्रोनचं शूट त्यांच्या माध्यमातून कव्हर अप केला गेला. त्यामुळे शुभमजी जोशी संपूर्ण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. कारण का पहा ना, सध्या सोशल मीडियाचा क्रेज आहे आणि सोशल मीडियामुळे स्पर्धा अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी सहजरित्या पोहोचते. आणि सध्याच्या घडीला मला वाटतं निलेशजी केसरकर साहेब रायगड क्रिकेट समालोचक मध्ये सुद्धा आपल्या स्पर्धेची चर्चा आहे. आमच्यापर्यंत मेसेज पोहोचताय की खूप छान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सागरजी पाटील यांच्यामधून देखील आपल्यापर्यंत मेसेज पोहोचलाय. खूप छान असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आणि प्रथमेश मोरे हे सुद्धा आपण पाहतोय ड्रोनच्या मदतीला आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. येस. आणि
स्वतः रायगड प्रीमियर लीगचे सर्व अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांचं देखील आपल्याला आगमन येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात आपल्या या स्पर्धेकरिता. खूप छान आयोजन असं त्यांची कमेंट आपल्यापर्यंत पोहोचले. यस आणि उद्या सुद्धा आपण पाहतोय मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन इन इंडियन टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री योगेश बेनकर यांचं देखील आगमन आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. त्यांची देखील हजेरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. सर्व दिग्गज नामवंत व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. कोलातला बॉल हलक्या हाताने साईला माहिती आहे कशा पद्धतीने मॅच पुढे न्यायची आहे, त्यावरती सर्व जबाबदारी आहे. बरीचशी बोली ज्या वेळेला ऑक्शन 16 झाला होता त्यावेळेला लावली होती, त्यामुळे त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे आणि जबाबदारी चांगल्या पद्धतीने अद्यापपर्यंत पार पाडतोय साहिल करदर, एक युवा अष्टपैलू खेळाडू. इंदापूर विभागामधून उदयास आलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. त्याच्या समवेत शुभम कदम टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. बाउंड ट्रॅक वरती निलेश जाधव दाखल होताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुढे आल्यात बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ होतोय. एजंट टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. टीमचा कॅप्टन शुभम बॅक टू द डग आउट. माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. थँक्यू निलेशजी. खडतर आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत ते म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय ते म्हणजे प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. यस आणि कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की आपण कॅमेरा मूव्ह करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 10ला 11ला एक सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला असा ऍटमॉस्फिअर आपण पाहतोय मैदानाच्या चहू बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच दिवशी आणि दुसऱ्याच मॅचला आपण पाहतोय अगदी खूप सारी गर्दी मैदानाच्या चहू बाजूला आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीस मध्ये आपण पाहतोय 53 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश कदम अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूंना मानगाव तालुक्यामध्ये गाजवलं तो आता ओव्हरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालाय. महेश कदम डावखुरी हाताचा एक चांगल्या पद्धतीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 28 मध्ये 53 ची गरज. आले ऑन साइडला लॉफ्टर गेलाय. खेळाडू आहेत, खेळाडूचा चांगले प्रयत्न, चांगली फिल्डिंग, व्हॉट एफर्ट. बॉल अडवलाय फक्त आणि फक्त एक सिंगल. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये त्यांना बार मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली 12 या आकड्यावरती. 12ला एक सध्याची परिस्थिती आहे. दोन्ही डावकुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिली मॅच ही सगळ्या टीमसाठी फार महत्वाची असते, इम्पॉर्टंट असते. पहिली मॅच जर जिंकला तर कॉन्फिडन्स लेवल तुमचा हाय असतो आणि ते सगळं करून दाखवायचंय या दोन्ही टीम्सला. त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. हा खूप टप्प्याचा बॉल होता, हवेत तर उडवलाय बॉल. हवेमध्ये आपलं पाहतोय इन दी एअर. फिल्डर आला बॉलच्या खाली, कोणतीही चूक केली नाहीये. सर्वाधिक मोठी विकेट साहिल खडतर इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक 2 बाद.
जाताना पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं, सर्व प्रेक्षक वर्गांचं, खेळाडूंचा, टीम ओनरचं सगळ्यांचंच हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. आणि प्रमोद मस्कर यांचं आपण शुभ सन्मान आपण करूयात. मंगुष जाधव आपल्या शुभ हाताने आपण त्यांचं शुभ सन्मान आपण करूयात. कोलातला बॉल होता, कव्हरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत. खराब फिल्डिंग आली आहे, परंतु बॅकअप ठेवलाय. सिंगल होती तिथे आपण पाहतोय दुहेरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि टीमची धाव संख्या पुढे चालली आहे. या दुहेरीच्या मधून 14 या आकड्यावरती 14 ऑन बोर्ड आपण पाहतोय विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 मध्ये जिथून पुढे जिंकण्यासाठी 50 धाव संख्येची गरज. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा MPL. एक छोटासा डीस ब्रेक. डोक्याचं हे नियोजन क्रिकेट वीरांची लागली अरे. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतोय मंगू दादा, अगदी मानगाव प्रीमियर लीगला सीझन 1 ला सुरुवात झाली तेव्हा सुद्धा आपण पाहतोय हाच मैदान आणि सीझन 5 मध्ये सुद्धा आपण आलोय आणि तेव्हा सुद्धा आपण पाहतोय तो म्हणजे हाच मैदान. म्हणजे खूप सारे आम्ही आभार व्यक्त करतोय ते म्हणजे अल्ताफ दादा धनसे. फक्त आम्ही प्रत्येक वेळी जातो, एक शब्द टाकतो आणि दादांचा होकार आपल्याला पाहायला मिळतो. असे दानशूर व्यक्तिमत्व अल्ताफ दादा धनसे. आणि याची जर महत्वाची बाब म्हणजे कोणतीही फीस न घेता मोफत आम्हाला हा मैदान उपलब्ध करून देतात असे आमचे सर्वांचे लाडके अल्ताफ दादा धनसे यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या नावाचा स्टँड देखील आपल्याला समोर पाहायला मिळतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये 24 मध्ये 50. बॅटची एट गेली आपण पाहतोय. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्ग झालाय. खेळाडू आले डाऊन द बॉल. टीपला जे संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 3 इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा पदान. तेवीस मध्ये आपण पाहतोय 50 धाव संख्येची गरज आहे. महत्वाच्या क्षणी महेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले, जिथे खऱ्या अर्थानं टीमला गरज होती, परंतु एक चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर गेले. 3 विकेट अद्यापपर्यंत गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पोटले आला आला आक्रमण करायचं होतं. बॅटर वेगानं फिरवली होती, बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतरला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर मिळत आहेत. परंतु विजय पवार, विशाल पवार बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. मोरबा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्यापपर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक विकेट त्यांच्या नावावरती राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला आले होते, बॅकफुटला येऊन पंच करायचं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. रोहित पोटलेचा विचार केला तर घोटवल गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. गत वर्षीच 25 गाव ही प्रीमियर लीगची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून फ्रिज ज्यांच्या नावावरती राहिलंय
असं रोहित पोटले मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही स्पर्धा तालुक्याची आहे. तालुक्याच्या स्पर्धेमध्ये नाव करायचं असेल तर इथे परफॉर्मन्स देणं हे फार महत्वाचं असेल. आक्रमण तर गेलाय, हवेमध्ये बॉल आपण पाहतोय. वॅकंट एरियामध्ये बॉल मार्ग झाला, फिल्डर येतो डीप मधून, एक घेतली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता अगदी आपण पाहतोय 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुहेरीच्या मधीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती 20 मध्ये 48 ची गरज अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या टीमचा चांगला वर्क होईल तो संघ इथून पुढे विजेता होताना पाहायला मिळेल. ओ लोवा फुलटॉस सुद्धा खोलवर टप्प्याचा बॉल हवेमध्ये तर गेला. डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची कॅच होती. ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय कॅच सोडली आणि रोहित पोटलेला जीवनदान मिळालंय, हे फार महत्वाचं असेल. पहिली मॅच आपण पाहतोय ज्या वेळेला सचिनची कॅच ड्रॉप झाली होती. सचिनने धुवाधार बॅटिंग केली होती. त्यांच्या बॅट मधून 4 षटकार 2 चौकार आपण पाहिले होते. आता मात्र रोहितची कॅच ड्रॉप झाली आहे. रोहित कशा पद्धतीची बॅटिंग करेल तेही पाहावं लागेल. टीमची धावसंख्या 17 आपण पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील बाउंड ट्रॅक वरती विशाल. ओहो, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 18 मध्ये जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग डे नाईटचं हे फॉर्मॅट सीझन नंबर 5. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. चला, विनंती असेल मॅच 1 मिनिट थांबवा. विनंती असेल आपण एक रॉयल एंट्री करणार आहोत. गोल्डन मॅन ऑफ रायगड NRA ग्रुपचे सर्व अध्यक्ष रायगड नरेश दादा अहिरे साहेबांची रॉयल एंट्री आपण इथून पुढे करणार आहोत. अगदी दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मग दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये किंवा मानगाव तालुक्यामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्यात, त्यांच्या नावाची ट्रॉफी आणि खूप सारे बक्षिस त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. असे नरेश दादा अहिरे साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला आता मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण साहेबांची रॉयल एंट्री आपण इथून पुढे करणार आहोत. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आपण करून घ्या. काही टीम मीटिंग असेल तर आपण खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये करून घ्या. NRA ग्रुप अध्यक्ष रायगड नरेश दादा अहिरे साहेबांची रॉयल एंट्री आपण मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये आपण करत आहोत. ज्यांचं योगदान आपण सर्वत्र आपण पाहतो, असे नरेश दादा अहिरे साहेबांची एंट्री आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण करणार आहोत. आणि ज्यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी जी कस्टमाइज केलेली आहे त्याचा अनावरण सोहळा आपण मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. जे टीम ओनरला आपण देणार आहोत ट्रॉफी, एक ट्रॉफी असेल ती चॅम्पियनची संपूर्ण टीमला. आणि आपण पाहतोय रॉयल एंट्री साहेबांची गाड्यांचा ताफा आता मात्र आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत.
गोल्डन मॅन ऑफ रायगड येणारे ग्रुपचे अध्यक्ष किंग मेकर नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटाक्यांची आतिषबाजी आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय त्यांच्या समवेत आलेले सर्वच दिग्गज मान्यवर आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. मानगाव प्रीमियर लीग डे नाईट ची ही स्पर्धा अक्षरशः चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. असं रायगड जिल्ह्याचं गोल्डन मॅन नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. किंग मेकर आणि एनआरए ग्रुपचे सर्व रॉयल एंट्री आपण पाहतोय नरेश दादा आयरे साहेबांची. येणार ग्रुपचा डॅशिंग वाग येणार ग्रुपचा डॅशिंग वाग साऱ्यांना चारीन धूळ भाई साऱ्यांना चारीन धूळ अन नरेश भाई रायगडवाला लय है पावर गोल्डन मॅन येणारे ग्रुपचे सर्व अध्यक्ष रायगड किंग मेकर दानशूर व्यक्तिमत्व नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये आपण पाहतोय. त्यांचे योगदान सगळीकडे आपण पाहतोय. असे समाजसेवक नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. गोल्ड मॅन ऑफ रायगड किंग मेकर नरेश दादा आयरे साहेबांची एनआरए ग्रुपचे अध्यक्ष सर्व असे नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री व्यासपीठावरती आपल्याला होताना पाहायला मिळते. साहेब आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. एनआरए ग्रुपचे अध्यक्ष नरेश दादा आयरे साहेबांची रॉयल एंट्री मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या समोर आलेला संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय. त्या सर्वांचं त्यांना हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि आपण ट्रॉफी अनावरण सोहळा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथून पुढे करणार आहोत. येणार ग्रुपचा डॅशिंग वाग साहेबांच्या शुभ हाताने आपण ट्रॉफी अनावरण सोहळा करत आहोत. काउंटडाऊन बिगिन 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गोल्ड मॅन ऑफ रायगड नरेश दादा आयरे साहेबांच्या शुभ हाताने आपण पाहतोय ट्रॉफी अनावरण सोहळा. कस्टमाइज केलेली अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल अशी ट्रॉफी साहेबांच्या शुभ हाताने आपण करतोय. अनावरण सोहळा ग्रुपचा डॅशिंग वाग साहेबांची रॉयल एंट्री आणि साहेबांसोबत असलेला संपूर्ण हा मित्र परिवार आपण पाहतोय. या सगळ्यांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मानगाव प्रीमियर लीग तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा पॉवरफुल आमचा नरेश भाई रायगडवाला लय है पॉवरफुल आमचा नरेश भाई रायगडवाला. साहेबांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण येऊयात जिथे आपण त्यांचा एक विशेष सत्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करणार आहोत. ज्यांचं योगदान आपण संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो असे एनआरए ग्रुपचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश दादा आयरे साहेबांचा एक विशेष सत्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे असे सर्वांचे लाडके नरेश दादा आयरे साहेबांचं शुभ सन्मान एक विशेष सत्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. एकदा विनंती असेल जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. नरेश दादा आयरे साहेबांचा शुभ सन्मान MPL सीझन नंबर 5 या उद्या मोठ्या स्पर्धेमध्ये साहेबांचा भव्य सत्कार आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करतोय.
अगदी आपण पाहतोय वेळात वेळ काढून आज मात्र ते या स्पर्धेकरिता भेट देण्यासाठी आलेले आहेत. विनंती असेल त्याला मॅच सुरू करूयात आपण अंपायर्स आपण मॅच सुरू करूयात. ग्रुपचा डॅशिंग वाघ येणारे ग्रुपचा डॅशिंग वाघ. विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊयात. हा भव्य व्यासपीठ साहेब आपल्यासाठी उभारला गेलाय, त्यामुळे विनंती असेल साहेबांना आपण व्यासपीठावरती विराजमान होऊयात. त्यांच्या समवेत बरेच मान्यवर आलेले आहेत, सगळ्यांचा आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. माणगाव तालुक्यामधील अगदी आपण पाहतोय सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे, अशा या स्पर्धेमध्ये एक रॉयल एंट्री आपण नरसदा अहिरे साहेबांची आपण पाहिली आणि व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून कस्टमाइज केलेली क्राऊन अशी ट्रॉफी आपण पाहतोय, जी व्यासपीठावरती पाहायला मिळते ती साहेबांच्या माध्यमातून. आणि खास करून यासिन सर साहेबांनी स्वतः लक्ष देऊन ही ट्रॉफी कस्टमाइज करून घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे स्पर्धा फार मोठी आहे आणि त्यासाठी ट्रॉफी ही फार महत्वाची आहे. सर्व संघ मालक आज या ट्रॉफीकडे पाहून बोलत असतील की फायनलची मॅच ही मीच जिंकावी आणि ही ट्रॉफी नरसदादा अहिरे साहेबांची ट्रॉफी ही आमच्याच घरी जावी, अशा पद्धतीची ट्रॉफी आपण पाहतोय व्यासपीठावरती नरसदादा अहिरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहेबांचं पुन्हा एकदा माणगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. गाड्यांचा ताफा आपण पाहिला आणि ही रील्स ही नक्कीच बनणार आणि खूप व्हायरल. सध्याच्या घडीला आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा, ते म्हणजे गोल्डन मॅन येणारे ग्रुपचे अध्यक्ष नरसदा अहिरे साहेबांची रॉयल एंट्री. चला विनंती असेल अंपायर्स आपण गाड्या आपण बाहेर जात आहेत, आपण विनंती असेल की आपण मॅचला लगेच सुरुवात करून घेऊयात. नरसदा अहिरे साहेबांना देखील मॅचचा आनंद घ्यायचा आहे, ते सुद्धा मॅचचे खूप शौकीन आहेत आणि आज मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात मॅचचा आनंद घेण्यासाठी. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार एवढे मित्र आहेत आणि संपूर्ण मित्र परिवार आहेत की नावं घेणं तेवढंच शक्य नाहीये, सोपं नाहीये. त्यामुळे मी आलेले सर्व जे मित्र परिवार आहेत त्या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती असेल आणि त्याचबरोबर सुभाष शेठ दाजी साहेब आपण या, सुभाष दळवी साहेब आपण व्यासपीठावरती या. साहेब आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करणार आहोत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सुभाष दळवी साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. व्यासपीठ अगदी आपण पाहतोय गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खासियत आहे माणगाव प्रीमियर लीग वरती प्रेम करणारे हे सर्वच दिग्गज मान्यवर आज मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक विशेष मान्यवर आणि ते आपण पाहतो ते म्हणजे नरसदादा अहिरे साहेब हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आणि जावेद मैदानाच्या दिशेने अकोट टप्प्याचा बॉल होता. मॅच क्रमांक साहेबांच्या माहितीसाठी दुसरी चालू आहे. आज दिवस क्रमांक पहिला. सनी एन नील 11 वडाची वाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गोलंदाजी करणारा संघ हंटर 11. इथून पुढे आपण पाहतोय 17ला 3 सध्याची परिस्थिती आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर 3.2चा खेळ अद्यापपर्यंत झालाय आणि टीमची धावसंख्या ही फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. त्यामुळे इथून पुढे कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खराब पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतात आणि फर्स्ट फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु माणगाव प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी ही स्पर्धा 3 बाईक्स आपण ठेवलेल्या आहेत. एक बाईक आपण पाहतोय ती म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, एक बाईक म्हणजे जो टीम ओनर विजेता होईल त्यासाठी आणि एक बाईक आहे ती म्हणजे आलेले प्रेक्षक वर्ग त्यांना सुद्धा इथून माणगाव प्रीमियर लीग मधून काही ना काहीतरी घेऊन जायचंय. त्यासाठी आपण पाहतोय ही बाईक आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतो. फर्स्ट फॉर दी ओव्हर वॉर्निंग झाली होती परंतु अंपायरचा डिसिजन नो बॉल. आणि त्यानंतर आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. त्यामुळे सर आपण जॉईंट व्हा. आपण टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवत आहोत. मुकेश बाबर यांच्या मदतीतून आपण पाहतोय विशालने विकेट घेतलं, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. मॅच झाल्यानंतर आपण त्यांना देणार आहोत.
सगळेच मान्यवरांचा आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत, परंतु नरेश दादा यांचा फॅन क्लब हा फार मोठा आहे, त्यामुळे बराचसा वेळ आपण इथे खर्च करणार आहोत, ते म्हणजे शुभ सन्मान करण्यासाठी. आज दादांवरती खूप सारं प्रेम आहे, म्हणून आज खूप सारे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात, त्यामुळे दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत. नो बॉल, येस इट्स अ नो बॉल. अंपायरचा डिसिजन आलेला आहे सर, नो बॉल आहे आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. 18-3 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नो बॉल होता, त्यामुळे येणारा पुढचा बॉल, ही स्पर्धा आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. ओहो, पुन्हा एकदा ती चूक आपण पाहतोय, अनाद बाउन्सर, आणि तोच रिझल्ट आपण पाहतोय, इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला रोहित यांचा, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय आणि इथून पुढे आपल्याला सिंगल होताना पाहायला मिळते. परंतु मानगाव प्रीमियर लीगचा क्रेज आपण पाहतोय. केसरकर साहेब इंस्टाग्राम पेज वरती जर पाहायला गेलं तर 6,87,000 व्ह्यूअर्स आपल्या सोबत जोडले गेले होते. मानगाव प्रीमियर लीगच्या पेजला भेट दिली आहे. 6,87,000 आतापर्यंत ही खूप मोठी अचीवमेंट आहे. प्रोफाईलला व्हिजिट केलेला आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. अशी स्पर्धा आपली आपण पाहतोय डे बाय डे मोठ्या लेवल वरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं मानगाव तालुक्यामधील ही एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे आपण 8 पारितोषिकं आपण ठेवलेली आहेत, 8 बक्षिसं आपण ठेवलेली आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो 4 बक्षिसं असतात, परंतु या वेळेला आपण म्हणजे गेल्या कित्येक वर्ष आपण पाहतोय 8 पारितोषिक असणारी ही स्पर्धा. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्ग सोडताना पाहायला मिळते. बॉल थांबणार नाहीये. 1-2 का 4 करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. MPL चौकार. ओव्हर झाले का? एक बॉल बाकी आहे सर, शेवटचा एक बॉल बाकी आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय राकेश सानप सर, आपलं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर किरणजी तुंदुरे सर, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आणि उमेशजी कोंडविलकर सर, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सगळ्या क्षेत्रामधील मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळतात. 25-3 सध्याची परिस्थिती. 13 मध्ये 39 बनवायचे आहेत. सामना अजूनही ऑन आहे. एकाच दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये कलाटणीला येईल. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर दी 4th ओव्हर टीमची धावसंख्या 25-3. इथून पुढे पाहायला गेलं तर 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक.
करूयात सुभाष शेठ दळवी साहेबांचा, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके दाजी यांचं शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. वैष्णवजी साठे सरपंच आणि केदारजी जाधव यांच्या शुभ हाताने आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. अल्पसंख्याक अध्यक्ष दक्षिण रायगड सन्माननीय आरिफभाई मनियार साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आरिफभाई प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. प्रसादजी मांजरे यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि समीरजी माडिक आपण देखील जॉईन व्हा. त्यानंतरला तालुका प्रमुख सन्माननीय प्रभाकरजी डेबे साहेब आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत मानगाव प्रीमियर लीग मध्ये. विनंती केली नीरजी केसरकर साहेब आणि अभिजित दादा टेंबे आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण सन्माननीय तालुका प्रमुख प्रभाकरजी डेबे साहेबांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूयात. प्रभाकरजी डेबे साहेब आपण या. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत मानगाव तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सन्माननीय वलिद भाई आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. मानगाव तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सन्माननीय वलिद भाई यांचं शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. वैष्णवजीसाठी आपण या, आपला शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत मानगाव तालुका संघटक मधुकरजी नाडकर साहेब आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विनंती करेन रोहितजी रातवडकर आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. आणि निलेशजी केसरकर साहेब आपण देखील जॉईन व्हा. मधुकरजी नाडकर साहेबांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. मॅच इम्पॉर्टंट आहेत परंतु आमचे मान्यवर ते देखील आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे आम्ही ऑन गोईंग मॅच मध्येच आम्ही शुभ सन्मान करत आहोत, कारण का वेळ फार कमी आणि मान्यवर हे खूप सारे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत उपतालुका प्रमुख सन्माननीय अक्षयजी कदम आपण या. अक्षयजी कदम साहेब आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल अध्यक्ष राहुलजी बक्कम आणि प्रसादजी मांजरे आपण जॉईन व्हा. अक्षयजी कदम साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. म्हणजे पहा स्क्रीनवरती आपण मॅचही दाखवतोय आणि आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही देखील करत आहोत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करत आहोत विभाग प्रमुख गोरेगाव शिवाजी गावडे साहेब आपण या. विनंती असेल डीजे बाळा पवार आपण जॉईन व्हा. आपल्या शुभ हाताने आपण शिवाजी गावडे साहेबांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत शिवसैनिक सुनीलजी वेल्लार साहेब आपण जॉईन व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. मी विनंती करतो समीरजी माडिक आपल्या शुभ हाताने आपण सुनीलजी वेल्लार साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यानंतरला छत्रपती शिवशंभू असोसिएशन अध्यक्ष गोरेगाव आणि त्याच वेळेला नामांकित पत्रकार पांडुरंगजी माने साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. असोसिएशनचे अध्यक्ष गोरेगाव विभागामधील एक नामांकित असोसिएशन त्यांचे अध्यक्ष पांडुरंगजी माने साहेबांचा शुभ सन्मान रोजी रातोडकर आणि अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्या शुभ हाताने आम्ही करत आहोत. त्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत ते म्हणजे अनिकेतजी महाडिक आपण या. आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. वैष्णवजीसाठी आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात.
मॅच कडे आपण लक्ष दिलात तर 6 मध्ये जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 6 मध्ये 34 बनवायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्या. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे प्रकाशजी साळवी साहेब. आपण देखील या. प्रकाशजी साळवी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. केदारजी जाधव आपण आपल्या शुभार्थाने आपण करूया शुभ सर. त्यानंतर आपण विनू इंगावले आपण या. गोरेगाव मधील एक नामांकित चायनीज सेंटर विनू चायनीज सेंटरचे सर्वा विनू इंगावले साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. विनंती असेल आपण जॉईन व्हा. त्यानंतरला सजू टेंबे आपण देखील या. आपल्या देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि भूपेंद्रजी डोळे साहेब आपण देखील या. आपण देखील उपाध्यक्ष असोसिएशन जी गोरेगावची नामांकित असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे उपाध्यक्ष भूपेंद्रजी डोळे आणि सजू टेंबे आपण देखील जॉईन व्हा. शुभ सन्मान आम्ही करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रुपेश भाऊ मुंडे इथे आलेले आहेत. मी भाऊंना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. रुपेश भाऊ मुंडे विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि नरेशदादा आयरे साहेबांसोबत आलेले सर्व त्यांचा मित्रपरिवार जो मैत्री ग्रुप आहे त्या सगळ्यांना विनंती असेल की आपण या. आपलं शुभ सन्मान आम्ही करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मैत्री ग्रुप आपण या सगळे जरे नरेशदादा आयरे साहेबांसोबत आलेले. भावेश शिर्के, हेमंतजी, ऋषी टेंबे आपण देखील या. राज टेंबे, रोहितजी आपण देखील या. अक्षयजी आपण देखील या. निकेशजी आपण देखील. सगळं आपण पाहतोय मैत्री चषक ज्यांच्या माध्यमातून घडवलं गेलं आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये वाटतं बैलगाडा शर्यत सुद्धा आपल्याला मैत्री चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. येणाऱ्या 22 डिसेंबरला बैलगाडा शर्यत हे मला वाटतं लोणेरे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याचा देखील आनंद आणि आमच्या मानगाव प्रीमियर लीग कडून देखील आम्हाला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येस. आणि क्रिकेटचे तर दिवाने खूप सारे आहेत, परंतु क्रिकेट पेक्षाही जर पाहायला गेलात तर बैलगाड्या शर्यतीचे दिवाने हे मानगाव तालुक्यामध्ये खूप सारे आहेत. आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी मी तुमच्या पर्यंत पोहोचवते. येणाऱ्या 25 डिसेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय श्री आदरणीय नरेशदादा आयरे व आरिफजी मौलाना साहेब यांच्या वतीनं अगदी आपण पाहतोय बैलगाडा शर्यतीचं आयोजन मोरबा येथे केलेलं आहे. त्यामुळे ही देखील आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि तिथे सुद्धा आपण सगळेजण, मला वाटतं सांगायची गरजच नाहीये, एवढी गर्दी 25 डिसेंबरला नरेशदादा आणि आरिफजी मौलाना म्हटलं की विषय संपला. टॉपच आयोजन आपल्याला 25 डिसेंबरला पाहायला मिळेल. त्यामुळे त्यांना देखील मानगाव प्रीमियरच्या वतीने आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि अशा पद्धतीने मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय जिथे संपन्न झाली. आणि अशा पद्धतीने हंटर 11 हा संघ आपल्याला विजेता होताना पाहायला मिळतात. अभिनंदन. चला 2 टीमचे टॉस करण्यासाठी कॅप्टन लगेच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि नरेशदादा आयरे साहेबांच्या शुभ हातानेच आपण टॉस करणार आहोत मॅच क्रमांक 3 चा.